नमस्कार मित्रांनो, मी नागसेन आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण सुप्रसिद्ध मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षण तज्ञ, राजकारणी व वक्ते प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी लिहिलेला लेख ऐकणार आहोत। हा लेख तुम्हाला दलितांचे बाबा आणि मराठी माणसे मराठी मने ह्या पुस्तकात वाचायला देखील मिळेल, तेव्हा तुम्ही ह्या पुस्तकात वाचू शकता अथवा येथे ऐकू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांएवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीय माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही। वाचन, चिंतन आणि लेखन ह्याखेरीज आंबेडकरांना दुसरे जीवनच राहिलेले नाही। ज्या ज्या विद्वानांना आपल्या व्यवसायाचा आणि व्यासंगाचा अभिमान वाटत असेल, त्यांनी ज्ञानाचे अग्निहोत्र आपल्या प्रचंड ग्रंथालयात अहर्निश पेटून बसलेल्या ह्या ज्ञानयोग्याचे एकवार दर्शन घ्यावे, म्हणजे त्याचा तो वृथा अभिमान जेथल्या तेथे जिरून जाईल। महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र असा ब्राह्मण आहे। एवढेच नव्हे तर महर्षी ह्या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोचलेला आहे। ज्या कोणा सनातनी ब्राह्मणाला आपल्या जन्मजात ब्राह्मण्याची घमेंड असेल, त्याने ह्या कर्मजात ब्राह्मणाच्या घरात जाऊन त्याचे शुचिरभूत, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पाहावे, म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तो बाहेर पडला तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू। आत्तापर्यंत आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ पाहिले आणि पुढे ते लिहिणार असलेले ग्रंथ विचारात घेतले, म्हणजे त्यांची विशाल विद्वत्ता बघून कुणीही थक्क झाल्यापासून राहणार नाही। धर्मशास्त्रापासून घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नाही की ज्यामध्ये त्यांची प्रतिभा लीलेने विहार करू शकत नाही। गहन विषयाचे संशोधन करण्याचा त्यांचा हव्यास तर कोशकार केतकर आणि इतिहासाचार्य राजवाडे यांच्या जातीचा आहे। आंबेडकरांच्या विद्वत्तेचे आणि व्यासंगाचे प्रतिबिंब त्यांच्या धार्मिक आणि राजकीय विचारसरणीमध्ये पूर्णपणे पडलेले आहे। त्यामुळे त्यांच्या उच्चाराला आणि विचाराला एक प्रकारचा भारदस्त वजनदारपणा प्राप्त झाला आहे। मूळच्या त्यांच्या बंडखोर स्वभावात सतत अभ्यासाने प्राप्त झालेल्या खंबीर आत्मविश्वासाची भर पडते। त्यांच्या भाषणात आणि लेखनात एक प्रकारची बेदरकार निर्भयता निर्माण झालेली आहे। म्हणून आपण जे बोलतो आहोत किंवा सांगतो आहोत ते खोटे आहे असे दाखविण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची देखील प्राज्ञा नाही, असा आवेश आणि उद्दामपणा त्यांच्या भाषणात किंवा लेखनात धगधगत असल्याचा आपल्याला भास होतो। त्यातून पहिल्या दर्जाचे ते कायदेपंडित असल्याने तर्कशुद्ध वादविवाद करण्याच्या कामी ते कोणालाही सहजासहजी हार जाणारे नाहीत। आपल्या बिनतोड कोटीक्रमाने ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांची भंडारी उडवून टाकतात। त्यांचे विरोधक त्यांच्या विरुद्ध मनातून खूप चरफडतात, पण त्यांच्या भेदक कोटीक्रमाला प्रत्युत्तर देण्याचे त्यांना धैर्य होत नसल्यामुळे त्यांची उपेक्षा किंवा उपहास करणे एवढाच आत्मसंरक्षणाचा मार्ग त्यांना मोकळा राहतो। आंबेडकरांच्या बौद्धिक तपश्चर्येचे सामर्थ्य ज्यांना माहीत आहे ते त्यांना अतिशय वचकून तरी असतात, नाहीतर ते त्यांच्या कधी वाटेलाही जात नाहीत।